लहानपणी आपण ससा ससा दिसतो कसा हे बालगीत नक्कीच म्हटलं असणार, पण प्रत्यक्षात असे शेकडो मऊ मऊ ससे पाहायला आणि अनुभवायला मिळाले तर शेकडो सशांचं बेट असलेल्या प्रदेशाची आता आम्ही तुम्हाला सफर घडवणार आहोत। बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। ही दृश्य आहेत सशांच्या बेटावरची। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत, सशांचं बेट। जपान मधील एका छोट्या बेटावर जवळपास 1000 खारावी म्हणजेच ससे स्वतंत्रपणे फिरतात आणि पर्यटकांना सुद्धा आनंद देतात। आणि या रॅबिट आयलंडचं नाव आहे उसागीशिमा। 1971 मध्ये या बेटावर पहिलं हॉटेल सुरू झालं। हॉटेल मॅनेजर हिरोफुमी निशियोशी यांनी 8 ससे या बेटावर सोडले। हे ससे पाहायला शाळकरी मुलांना आमंत्रित केलं। बेटावरचं पर्यटन वाढेल असा हिरोफुमी यांचा उद्देश होता। तेव्हापासून युरोपियन खाराव्यांची म्हणजेच सस्यांची संख्या झपाट्यानं वाढली। कुत्रे मांजरींना बेटावर येण्यास मनाई आहे। रॅबिट आयलंडवर शिकारीसाठी सुद्धा बंदी आहे। खारावी म्हणजे ससे नैसर्गिकरित्या वाढतायत। सकाळी किंवा संध्याकाळी हे खारावी अधिक सक्रिय असतात। हिरोशिमा प्रांतातील सेटो इनलँड सी मध्ये वसलेल्या या छोट्या ओकुनोशिमा या बेटावर पर्यटक पोहोचले की त्यांचं स्वागत करण्यासाठी चक्क शेकडो खारावी म्हणजे ससे धावत येतात। सध्याच्या घडीला इथे 700 ते 1000 खारावी मुक्तपणे संचार करतात। पर्यटक त्यांना भाज्या, फळं आणि स्पेशल फूड देतात आणि त्या बदल्यात त्यांना मिळतो सशांचा प्रेमळ सहवास। पण हे बेट फक्त खाराव्यांसाठी म्हणजे सस्यांसाठीच नाही, तर इथे कॅम्पसाइट्स, वॉकिंग ट्रेल्स, बीच आणि हॉट स्प्रिंग्स सारखे ॲडव्हेंचर सुद्धा उपलब्ध आहेत। सशांच्या या दुनियेमध्ये सायकल भाड्यानं घेऊन जवळपास 4.5 किलोमीटर परिसर फिरणं हा एक अत्यंत मजेशीर अनुभव ठरतो। दुसऱ्या महायुद्धादरम्यान 1929 ते 1945 पर्यंत ओकुनोशिमा हा जपानचा गुप्त विषारी वायू कारखाना होता। या ठिकाणी मस्टर्ड गॅस आणि इतर केमिकल वेपन्स तयार होत, जे चीन विरुद्ध वापरले गेले। बेट जपानी नकाशांवरून पुसलं गेलं होतं आणि कामगारांना शांत राहण्यास सांगितलं गेलं। इथे हजारो खारावींवर विषारी वायूंच्या चाचण्या झाल्या, त्यामुळे अनेक कामगार आणि पीडितांना आजार झाले। ससा ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा, या लहानपणी शिकलेल्या बालगीतातल्या ओळी प्रत्यक्ष अनुभवायच्या असतील तर या बेटाला नक्कीच भेट द्यायला हवी। पण या बेटावर आता असलेली शांतता मिळवण्यासाठी मोठा संघर्ष झालाय। त्यामुळे ओकुनोशिमा हे केवळ खाराव्यांचं म्हणजे सशांचं बेट म्हणून नाही, तर शांततेचे धडे शिकवणारं ठिकाण म्हणून सुद्धा पर्यटकांनी लक्षात ठेवायला हवं। रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।